पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. स्वप्नील बाळासाहेब चव्हाण, नाम ही काव्य. ऑल इंडियामधून खेलो इंडियाकडे आणि त्याला जन्म देणाऱ्या त्याच्या मातोश्री रेखाताई, त्याची सावली म्हणून त्याच्या पाठीशी असलेले त्याचे वडील बाळासाहेब आणि त्याचा सहकुटुंबीय होत असलेला हा सगळ्यात सन्मान सोहळा. त्या निमित्तानं मंचावर स्थानापन्न असलेले आपल्या माजी विद्यार्थी संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य पैलवान विजू नाना, ज्यांनी विद्यार्थी तसेच क्रीडांगण गाजवलं, ते आपल्या माजी विद्यार्थी संघाच्या माजी अध्यक्ष बाळासाहेब दादा, ज्या विजू काकांनी आत्ताच त्याला शुभेच्छा दिल्या ते पैलवान विजू काका, त्याच्या समवेत सराव आणि मार्गदर्शनासाठी सतत उभा असलेला आणि चांगला मार्गदर्शक कसा असावा असा आमचा पैलवान ईश्वर, मेजर रानमाळ, प्राध्यापक प्रकाश दांडे, कबड्डीपटू भूषण आणि तांदळे साहेब, आमचे दोन्ही क्रीडा संचालक, उपप्राचार्य, विभाग प्रमुख, विषय शिक्षक, विद्यार्थी बंधू भगिनी आणि तुमच्यात जे कोणी दडलेले खेळाडू असतील ते सर्व खेळाडू. कर्जतच्या मातीत पाय ठेवल्यापासून त्या मातीचा जो गंध दरवळतो आहे आणि अंदाज घेतो आहे, ज्यामध्ये मला 3 बाबींचं एक संमिश्रण झालेलं पाहायला मिळालं आणि ते म्हणजे शक्ती, भक्ती आणि बुद्धी. आणि या 3 बाबींचं संमिश्रण असलेली ही माती, धाकटी पंढरी, या 3 बाबतीत संत सद्गुरू गोदड महाराजांचा सगळा होणारा नामगौरव, दादा पाटील महाविद्यालयासारख्या रयतच्या संकुलाच्या बरोबरीनं इतर संकुलाने इथं ज्ञानाची पेरणी करण्याचं एक व्रत हाती घेतलेलं आहे ते, आणि पैलवानीचा आगार असलेली शक्ती, अशाचं मिश्रण असलेल्या या मातीमधून तो सुगंध दरवळतो आहे. आणि त्याचं प्रतीक म्हणजे या मातीतला कोरेगावचा हा सुपुत्र आज देशाच्या एका उच्च शिखरावर या मातीचं, या महाविद्यालयाचं नाव जे आहे ते कोरतो आहे. ऑल इंडियामधून पहिल्या 5च स्थान मिळून खेलो इंडियाकडे त्याचा आता मार्गक्रमण होत आहे आणि त्याच्यातून तो आणखी पुढे जातो आहे. त्याचा आपण सहकुटुंब सन्मान तर करतोच आहोत, त्याची सन्मानाने अशी मिरवणूक काढतो आहोत, तर त्याला प्रेरणा आणि ऊर्जा मिळावी म्हणून हा छोटेखानी समारंभ. मला या ठिकाणी आपल्या या घरातल्या सगळ्याच मंडळींना आणि तुम्हाला महत्त्वाचं सांगायला आवडेल की दादा पाटील महाविद्यालयाला आता काट टाकली आहे आणि दादा पाटील महाविद्यालय आता फक्त राष्ट्रीय स्तरापर्यंत नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेण्याकडे आता तयार आहे. ते त्याच्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यमातून असेल, क्रीडाच्या बाबतीत असेल किंवा संशोधनाच्या बाबतीत, एकही क्षेत्रात आपण मागे पडतात कामा नये. इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आत दडलेला त्याचा राजहंस बाहेर काढावा आणि त्या पद्धतीचं त्याला या ठिकाणी पोषक आणि पूरक वातावरण आणि प्रोत्साहन मिळावं, त्याच्यासाठीचा प्रपंच म्हणजे आजचा हा कार्यक्रम. मित्रांनो, मला या ठिकाणी एक निश्चितपणानं जाहीर करायला आवडेल, या शैक्षणिक वर्षामध्ये अगदी बरोबर आपण 61 पार केली आहे. लोक 60 आली का बुद्धी नाठी म्हणतात, पण आपलं महाविद्यालय आता परिपक्व झालं आहे. आणि क्रीडा क्षेत्रामध्ये, फक्त मी क्रीडा क्षेत्राचा आता उल्लेख करतो, क्रीडा क्षेत्रामध्ये एकाच या शैक्षणिक वर्षामध्ये क्रीडा क्षेत्रात पारितोषिकांच्या बाबतीत अगदी बरोबर आपलं महाविद्यालय सेंच्युरियन महाविद्यालय. सेंच्युरियन म्हणजे बरोबर 100 मुलांनी वेगवेगळ्या खेळात वेगवेगळ्या पद्धतीची निवड त्यांची झालेली आहे. मग तो सांघिक असेल किंवा वैयक्तिक असेल, विभागीय असेल किंवा आता खेलो इंडिया असेल. मग आमच्या सिनियर विभागातून वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात निवड झालेली 7 मुलं जी आहे विभागीय पातळीवर,
त्यामधून हा नॅशनल लेवलवर गेलेली 2 असतील आणि त्याच्यातून खेलो इंडियाला गेलेला 1 असेल, अशी ही साधारणपणानं 18 विद्यार्थी खेळाच्या क्षेत्रात चमकले. पण हे होत असताना जिथं पाया रचला जातो तिथं आम्ही ज्युनियरकडे देखील लक्ष केंद्रित केलेलं आहे, कारण तिथूनच खऱ्या अर्थाने ही पुढे येणार आहे. आणि मग त्यातून आम्ही सांघिक प्रकारामध्ये पूर्वी फक्त कुस्ती आणि कुस्तीवरच फोकस करायचं, पण आता यावेळी सगळ्याच खेळावर लक्ष केंद्रित केल्यामुळे 1 वर्षापासून खो खोमध्ये आम्ही उपविजेतेपर्यंत मजल मारले. म्हणजे पहिल्याच वर्षी केलेल्या प्रयत्नामुळे आम्ही उपविजेते झालो. पुढच्या वर्षी आम्ही विजेते होऊन पुढे जाऊ याची खात्री आहे, जर आम्ही आधी कष्ट आत्तापासूनच केली. कबड्डीमध्ये तीच परिस्थिती निर्माण झाली. आम्ही उपविजेतेपर्यंत गवसणी घातली. आता पुढच्या वर्षी आम्ही ते स्वप्न पाहतो विजेतेपर्यंत जाऊ. व्हॉलीबॉल, नेटबॉल हे 2 प्रकार होते, थोडेसे दुर्लक्षित, त्याच्यावर फोकस केला. त्याच्यातही दोन्ही प्रकार उपविजेतेपद मिळवले आणि अशा 4 सांघिक प्रकारात उपविजेतेपद यावर्षी महाविद्यालयानं मिळवलं. निश्चितपणानं त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा आणि ऊर्जा मिळून पुढच्या वर्षी ही मुलं विजेतेपदाला गवसणी घालून विद्यापीठ स्तर आणि इकडे जिल्ह्यावरून विभागाला निश्चित जातील याची मला खात्री. आणि मग ज्युनियर विभागातून साधारणपणानं 75 मुलांची जिल्ह्यावर आणि त्यातून 7 मुलांची विभागावर असा बरोबर हा 100चा खेळा तयार झाला. आणि म्हणून मी म्हटलं की आम्ही सेंच्युरियन महाविद्यालय म्हणून यावर्षी क्रीडा क्षेत्रामध्ये नाव करू आणि त्या निमित्तानं आपण सर्व आज त्याची सवाद्य मिरवणूक काढणार आहोत. कारण तो आपला मान आहे, सन्मान आहे, अभिमान आहे. कर्जतकरांना तर आहेच आहे, पण तो आपल्या रयत शिक्षण संस्थेला सुद्धा आहे. आणि मग त्यानं यातून एक चांगली प्रेरणा घ्यावी आणि पुन्हा एकदा उंच भरारी घ्यावी यासाठी मी महाविद्यालयाच्या वतीनं जे काही त्याच्यासाठी आपल्याला प्रोत्साहन पण करता येईल ते सर्व करूयात या पद्धतीनं आश्वस्त करतो. आणि त्याला पुढील सगळ्या वाटचालीसाठी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. आप लढो हम आपके पीछे. धन्यवाद.